नमस्कार, मी आरती सावंत। आज मी तुम्हाला दाखवत आहे झटपट असा अंडा मसाला। बुर्जी खाऊन कंटाळा आला असेल किंवा असंच उकडून खाऊन कंटाळा आला असेल तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासाठी मी 5 अंडी घेतलेले आहेत। बेसन, पावभाजी मसाला किंवा तुमच्याकडे जो काही मसाला असेल, काळा मसाला किंवा गरम मसाला, कांदा लसूण मसाला तुम्ही वापरू शकतात। 1 चमचा आहे पावभाजी मसाला, मीठ चवीनुसार, धनेपूड पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, काळी मिरी पावडर, टोमॅटो मी 3 घेतलेले बारीक चिरलेले आहेत, कोथिंबीर, 3 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले आहेत, आलं लसूण ठेचलेले आहेत 1 चमचा। तवा चांगला तापलेला आहे। गॅस स्लो करून तेल घालावे। तेल तापल्यानंतर कांदा घाला। गॅस फास्ट केलेला आहे। कांदा सोनेरी रंग होईपर्यंत चांगला भाजा। तुमच्याकडे असा पॅन नसेल तर तुम्ही तव्यावर पण करू शकतात, भाकरीच्या तव्यावर। कांदा भाजून झाल्यानंतर टोमॅटो घालावे। गॅस फास्ट करून छानपैकी भाजून घ्या कांदा आणि टोमॅटो। आलं लसूण जी ठेचा केलेला तो घाला। छानपैकी मिक्स करा। आता सर्व मसाले घाला, मीठ आणि मसाले छानपैकी परतून घ्या। गॅस स्लो करून गरम मसाला असेल तुमच्याकडे तुम्ही तोही घालू शकतात पावभाजीच्या ऐवजी, किंवा कांदा लसूण मसाला, काळा मसाला, साठवणीतला मसाला तुम्ही घालू शकता। छानपैकी परतून झालेला आहे। हे बघा छानपैकी झालेला आहे। मसाला सर्व कांदा टोमॅटोला लागलेला आहे। आता हा साईडला करा। गॅस स्लो करून जे चण्याचं पीठ आहे ते घाला, कारण का चण्याच्या पिठाने बाइंडिंग येतं, घट्टपणा येतो आणि प्रत्येक हॉटेलमध्ये ढाब्यामध्ये चण्याचं पीठ घालतात। एकदा नक्की करा हे ट्राय करून, चण्याचं पीठ घालून बघा एकदा। आता सर्व एकजीव करा। छानपैकी भाजून झालेलं आहे। त्यात थोडंसं पाणी घालून 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून वाफ येऊ द्या। छानपैकी मिक्स करा। थोडंसं पाणी घालत आहे। दोन ते 3 मिनिटं झाकण ठेवून तुम्ही नॉर्मल ताटही ठेवू शकता, काचेच्या झाकणच्या ऐवजी। 2 ते 3 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे। छानपैकी मिक्स करा, परत सगळीकडे पसरवा। आता अंड फोडून घाला। गॅप द्या थोडा थोडा। सगळीकडे अंडी घातलेले आहेत। वरून काळी मिरी पावडर घाला। झाकण ठेवून 7-8 मिनिटं, 15 मिनिटांमध्ये चांगलं शिजतं। झाकण काढावे आणि हे बघा सुरीने किंवा फोक असेल त्याच्याने चेक करा
शिजलेलं आहे. वरून कोथिंबीर घाला. तयार झाला झटपट असा अंडा मसाला. तुम्हाला ही रेसिपी झटपट अशी अंडा मसाला आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही अंडा मसाला हा टोस्ट केलेल्या ब्रेडबरोबर अतिशय छान लागतो. एकदा खाऊन बघा. तुमच्याकडे नान असेल किंवा रोटी असेल, पण ब्रेडबरोबर तर खरंच उत्तम लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. असेच मी नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईन. थँक्यू सो मच.